नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आज आपण नामविस्तार दिनाची माहिती पाहणार आहोत. 14 जानेवारी ही तारीख फक्त एका विद्यापीठाच्या नावाशी जोडलेली नाही. ही तारीख जखमांची आठवण करून देते, संघर्षाची साक्ष देते आणि स्वाभिमानाच्या विजयाचा इतिहास सांगते. आजचा दिवस म्हणजे नामविस्तार दिन. आज आपण केवळ नाव बदलण्याची गोष्ट करत नाही, तर त्या नावासाठी दिलेल्या त्यागाची, बलिदानाची आणि दलित अस्मितेच्या लढ्याची गोष्ट करतो. कारण नाव हे केवळ ओळख नसते. नाव म्हणजे विचार, नाव म्हणजे दिशा, नाव म्हणजे इतिहासावर आणि भविष्यावर केलेला हक्क. आणि जेव्हा नाव असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तेव्हा ते शिक्षणाचं, समतेचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक असतं. मराठवाडा, निजामशाहीचा वारसा, शिक्षणापासून दूर ठेवलेला समाज, दुष्काळ, मागासलेपण आणि सामाजिक अन्यायाचा दीर्घ इतिहास. याच मराठवाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला. 1950 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना हा काही योगायोग नव्हता. बाबासाहेबांना माहीत होतं, हा प्रदेश शिक्षणाशिवाय कधीच उभा राहू शकणार नाही. म्हणूनच दलित समाजाने म्हटलं, ज्या व्यक्तीने इथे शिक्षणाची पायाभरणी केली, ज्यांची विचार इथल्या विद्यार्थ्यांना दिशा देतात, त्या बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला असायलाच हवं. 1958 साली स्थापन झालेलं मराठवाडा विद्यापीठ मुख्यतः गरीब, ग्रामीण, दलित, मागास विद्यार्थ्यांचं केंद्र बनलं. इथे शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बाबासाहेबांचे विचार आधीच जिवंत होते. मग प्रश्न फक्त नावाचा राहिला. 1978 साली मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नाव देण्याचा प्रस्ताव आला आणि त्या क्षणी दलित समाजाचा संयम तपासला गेला. या नावाला विरोध झाला आणि हा विरोध विचारांचा नव्हता, तो द्वेषाचा होता. दलित वस्त्यांवर हल्ले झाले, घरे पेटवली गेली, लोकांना मारहाण झाली, सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. पाणी, रोजगार, शिक्षण सर्व काही बंद झालं, फक्त एका कारणासाठी, बाबासाहेबांचं नाव. या आंदोलनात अनेक दलित बांधव हुतात्मे झाले. काहींना जमावाने मारहाण करून ठार मारलं, काहींची घरे जळताना ते त्यात अडकले, तर काहींनी अमानुष अत्याचारात प्राण गमावले. त्यांचा गुन्हा एकच होता, स्वाभिमान सोडण्यास नकार. हा संघर्ष शाहीने लिहिला गेला नाही, तो रक्ताने लिहिला गेला. या लढ्यात आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व रस्त्यावर उतरलं. नामांतर आंदोलनात रामदास आठवले, नामदेव ढसाळ, राजा ढाले, जोगेंद्र कवाडे आणि असंख्य कार्यकर्ते दलित समाजासोबत ठाम उभे राहिले. विद्यार्थी संघटना, सांस्कृतिक चळवळी आणि सामान्य दलित कुटुंबांनी हा लढा जिवंत ठेवला. हा प्रश्न फक्त नावाचा नव्हता, तो दलित अस्तित्वाचा होता. शेवटी या दीर्घ संघर्षाचा दबाव महाराष्ट्राच्या राजकारणावर पडला आणि अखेर 14 जानेवारी 1994 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळात अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. हा निर्णय म्हणजे दलित समाजाच्या बलिदानाला राज्याने दिलेली मान्यता होती. 14 जानेवारी हा दिवस फक्त नाव बदलण्याचा दिवस नाही, हा दिवस आहे हुतात्म्यांच्या स्मरणाचा, बाबासाहेबांच्या विचारांच्या विजयाचा आणि दलित अस्मितेच्या उभारणीचा. आज जेव्हा एखादा दलित विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेतो, तेव्हा तो फक्त शिकायला जात नाही, तो इतिहास पुढे नेतो. आज आपली जबाबदारी आहे हा संघर्ष विसरू नये, हुतात्म्याच्या बलिदानाचा अपमान होऊ देऊ नये आणि बाबासाहेबांचं नाव फक्त फलकावर नव्हे तर आपल्या कृतीत जपावं. कारण हे नाव दान म्हणून मिळालेलं नाही, ते संघर्षातून, बलिदानातून मिळालेलं आहे. 14 जानेवारी नामविस्तार दिन अमर रहे. जय भीम, जय संविधान.